वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल सावधानच्या ब्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. मी शुभांकर सावंत. आज आपण बघत आहोत की ते कोकमाची पद्धत जी आहे सुकवण्याची म्हणा किंवा आगळाची म्हणा किंवा ते कोकम सिरपचा म्हणा, म्हणजे जिचं आपण कोकम सरबत आपण त्याला म्हणतो, तर ती सगळी आपण प्रोसेस आपण बघतोय आता. आणि ऑलरेडी त्याच्यामध्ये 2 दिवस होऊन गेलेत. कोकमा सुकत घालायची प्रोसेस चालू ऑलरेडी केलेली होती, पण ब्लॉग जास्त मोठा नको म्हणून मी ते 2 दिवस मी स्किप केले. तर आता आपण बघूया कशी झाली ती. चला. तर तुम्ही बघू शकता आता ही जी कोकमा जी आहे जेव्हा आपण सोलली, जेव्हा तुम्हाला मी सोलताना दाखवली तेव्हा कशी होती आणि आता कशी झाली आहे बघा. बघितली आणि मस्तपैकी लालसर आहे एकदम डार्क कुट्ट. आणि ह्याच्यामध्ये आणखी एक कसं आहे की तुम्हाला जसं मी म्हटलं की हळूहळू हळू ती आवळत जाते. ती कशी आवळत गेली आहे बघा, हे बघा. दिसली अशी आवळत गेलेली आहे. त्याच्यानंतर कोकम सरबत हे बघा, तुम्हाला दाखवतो पूर्ण. बघितलं हे कोकम सरबत, एक मिनिट, सगळं कडकडीत तापलंय. हे बघा, तुम्हाला आणखी हे बघा, हे जरी काढलं ना तुम्ही, हे बघा दिसलं. आणि हा जो रस जो आहे ना, हा कोकम सरबत आहे, कोकम सिरप आहे. आणि किती घट्ट आहे बघा, हा बघा. अजून हा रस निघणार आहे. आणि राहिला विषय कोकम आगळचा, हे बिया आणि ह्याच्या खाली जे जमा झालंय ते कोकम आगळ. येस, हे बघा. तुम्ही आता मी इकडनं असं थोडस वरती करतो, इकडनं किती खाली एकदम हे बघा, घट्ट आहे बघा. हे बघा, हे बघा. दिसलं दिसलं दिसलं. तर असं आहे, हीच प्रोसेस होती. तुम्ही आता बघितलं की कोकम म्हणजे कशी सुकत घातलेली आहेत, कसं काय, म्हणजे पूर्ण तो सेटअप. आता सेटअप इन द सेन्स मध्ये जास्त एवढं काही रॉकेट सायन्स नाही आहे त्याच्यामध्ये की काहीतरी सगळं अख्खा टेबल बेबल हे ते वगैरे. जशी तुमच्याकडे जागा आहे जिकडे ऊन कडकडीत पडतं, ती जागा फक्त स्वच्छ राहिली पाहिजे, दॅट सेट. एवढं फक्त त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टन्स आहे. हा गोड कोकम आहे. हा गोड कोकम सुद्धा मार्केटमध्ये विकला जातो. हा नुसता पण तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतो. तर तुम्हाला हा व्लॉग जो आहे कसा वाटला तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा. आणि लाईक करा, शेअर करा, आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आतापुरती मी निरोप घेतो. बाय बाय, थँक्यू.